नमस्कार. माझे नाव रोशन परशुराम आबळे, मुक्काम पोशीर या गावातला रहिवासी असून माझी पोशीर या गावामध्ये शेती आहे आणि मी शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मागतो आहे. आणि रीतसर त्यांना ते ठेकेदार असताना तिथं मी गेला असताना त्यांना विचारलं आहे का मला आता यांनी खोदकाम सुरू केलं असताना मी विचारलं त्यांना का बाबा इथे आता मला तुम्ही खोदकाम केलं, मला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता कुठे नाही. तर ते गेलं असताना उडवाउडीची उत्तरं मला आलेली आहेत. त्याला मला दमदाटी केली त्यांनी. म्हणतात का तू जर इकडे आला तर तुला डायरेक्ट जीवे मारून टाकू पूर्ण. आणि आमचे वडील तिकडे शेतामध्ये राब भरणीचा वेळ होता, त्यावेळेस वडील गेले. वडिलांना त्यांनी डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी दिली. मग वडील आमची तिथून जातच नव्हते अजिबात. मग त्याच्यानंतर आम्ही रस्त्याची मागणी म्हणून एक तहसीलदारांना एक अर्ज केलेला आहे. नंतर किसान क्रांती संघटनेच्या थ्रोनी पण एक अर्ज आमच्या तिकडे गेलेला आहे. आणि एक अर्ज गेलेला असताना आम्ही तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारचा रिझल्ट त्याच्यावर दिला नव्हता. नंतर कळम इथे शिबिर असताना कळमला शिबिर असताना आम्ही पुन्हा तहसीलदारांची भेट घेतलेली आहे. तहसीलदारांची भेट घेतली. नंतर त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले का आम्ही रस्ता पाहण्यासाठी येऊ, पण कुठल्याही प्रकारचा पंचनामा तिथं झाला नव्हता. नंतर थोड्या दिवसांनी जशी बातमी लागली तेव्हा ते पंचनाम्यासाठी तिथे आलेले आहेत. नंतर आणि अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तिथं त्यांच्यावर रिझल्ट माझ्यापर्यंत आलेला नाही अजिबात. आणि नंतर जीवे मारण्याची मग आम्हाला धमकी दिली. आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेले असताना काही कुठल्याही प्रकारची तक्रार आमची घेतली नाही. आणि इथल्या लोकांनी फोन करून सांगायचे ठेकेदारांनी, आणि पोलीस स्टेशनने आम्हाला लगेच बोलून घ्यायचे. आणि म्हणजे एवढे पावर आहे, एवढे मंत्र्यांची पावर आहे का पोलिसांनी लगेच एका फोनवर त्यांच्या तक्रारी घ्यायच्या. आणि आम्ही तिथं जाऊन आम्हाला सांगितलं की आम्ही पाहायला तुमची जागा पाहायला येतो, आम्ही काय नक्की काय घडलं ते पाहायला येतोय. अजिबात ते कुठल्याही प्रकारचे पाहायला पोलीस अजूनपर्यंत आलेले नाहीत. नरेश विठ्ठल राणे, किरण राणे आणि पुंडलिक राणे आणि मारुती आंबो माळी हे चौघे त्रास देतात. आणि ते नरेश विठ्ठल राणे आता यांच्यावर बघा किती गुन्हे दाखल आहेत. अहो त्यांनी तर आम्हाला जीवे मारायची धमकी दिली डायरेक्ट नरेश विठ्ठल राणे यांनी. अहो हे सगळे साजिद हसन मुश्रीफ यांचा मुलगा आहे, हे मंत्री आहे, म्हणून हे सगळं होतं आहे. अहो कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली जात नाही. अजूनपर्यंत तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. आमची मागणी काय आहे का आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता पाहिजे. आता याचे राब भरणीचे दिवस आलेले आहेत ना, राबसुद्धा आमचा अजून तयार झालेला नाही अजिबात. अहो पूर्ण शेतामध्ये माती. आम्ही तर शेतामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आले, शेती यावर्षी अजिबात होणार नाही, आमची शेतीच होणार नाही यावर्षी. अहो रस्ताच नाही तर कुठून जाणार आम्ही, कसे जाणार सांगा शेतामध्ये आम्ही. माती आणि दगडी तसेच ठेवलेलं तिथं. पूर्वीपासून तोच रस्ता होता. इथे समोर शेतकरी यांच्याशी यांना विचारा कुठून रस्ता होता तो. तिथूनच रस्ता होता. राब पेरलेला असला, उगावलेला असला राब तरी मी तिथूनच ट्रॅक्टर जाऊन द्यायला, तुला जागाच नाही तिथून. शेतातून ट्रॅक्टर जातो तिथं फसतो, तर तिथं ट्रॅक्टर कोणी नेत नाही. तसा मालकीचा रस्ता होता, पण तिथून आम्ही आमचे तिथूनच होत होते ना, शेतकरीच होते. पण आम्हाला आता खरेदी करून घेतले ते रस्त्यासाठी. हसन मुश्रीफने ज्याला रस्ता हवा होता, त्याचा गट करायचा होता जागेचा, तर त्यांनी रस्ता करून घेतला. आणि आम्हाला लागूनच आहेत शेती आमच्या रोशन हाबळेची आणि अनिल हाबळेची आम्हाला लागूनच आहे. आम्ही मागणी काय करतो का आम्हाला रस्ता हवा आहे. रस्ता तर ते देतच नाही. आणि याच्या अगोदर 2024ला त्याही भूमी आलेखला सर्वे करायला घेतला जाईल. सर्वेला आम्हाला नोटीस आली. नोटीसला आल्यानंतर आम्ही तिथे उभे राहिलो, बाबा मी. आणि नंतर मग त्याही पोलीस बंदोबस्त मागवला. सर्वे करण्यासाठी पोलीस बंदोबस्त हवा असतो का. हे सर्व वरती यंत्रणा चालून त्याही काम केलेलं आहे. त्यावेळी आम्ही अर्ज दिला भूमी आलेखला का आमची कोर्टात रिसर्च मॅटर चालू आहे. आमचे दाद न घेता त्याही
सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आता ते वॉल कंपाऊंड चालू केलं. वॉल कंपाऊंड चालू करताना लगेच दुसरा सर्वे केला. आम्ही तो सर्वे होऊन नाही दिला. दुसरा सर्वे आला 22/5/2025ला. त्याच्यानंतर मला अगोदरच बोलून घेतला पोलिसाई, गा तुझा तिथं काय संबंध आहे. म्हटलं तुम्हाला कसं काय सांगितलं त्याई. माझा संबंध आहे. मी त्यांना पेपर दाखवलं पोलीस स्टेशनला. काय हे बघा, लिगली मी कोर्टात गेलेलो आहे, प्रायव्हेट केस दाखल केली आहे. हे पेपर आहेत आपल्याकडं, लिगली पेपर आहेत. त्यांना दाखवले, हे बघा कोर्टात गेलेले आहे, प्रायव्हेट केस दाखल केलेली आहे. मग ते ढवळे वकील होते, शिवाजी ढवळे. ते काय बोलले मला असतील, हां पोलीस बोलतील तू तिथं मस्ती केली तर तुम्ही तिथे काय केलं गडबड, तुला उचलून घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आणू. म्हणलं मी साहेबांना विचारलं, म्हणलं तुम्ही मला कसं काय कायदेशीर काय, मी माझ्या हक्कासाठी आलो इथे आणि मी कायदेशीर कोर्टात गेलेलो असताना तुम्ही मला असं बोलू शकता. तर त्याच्यावर काय उत्तर नाही दिले. मग तिथून मग निघून आलो मी. नंतर मग त्या डबल एक माणूस पाठवला माझ्याकडून, ते सर म्हणून आहेत, कोरवी सर. ते आले मला, मंत्री आहेत ते, त्यांचा विषय मी मांडतो, आपण ओळखीचं आहे बोलतात आपण. मला त्याही पाठवले आहे तुझ्याकडे, तुझा काय असेल ते सांग आम्हाला. म्हणलं काय असेल तर विषय लांब राहिला, मी कोर्टात गेलेलो आहे, ते कोर्टातून विषय होईल ना. तुम्ही अगोदरच मला हे गोष्टी पोलिसांनी बोलवून घेतणं, दबाव तुमचा येतो एवढा, आम्ही करणार काय म्हणला. कोर्टात जाऊन पण तुम्ही असं आमच्या पोलिसांचा दबाव येतो असून आम्हाला हक्क आम्ही मांडायला गेलो आहे ना कोर्टात, ते असून दबाव करून मग नंतर हे वॉल कंपाऊंड चालू केलं. त्याही वॉल कंपाऊंड चालू असताना हा किरण राणे काय बोलतो, हाशम मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा यांना आम्ही खंडणी वसूल करतो बोलतो. खंडणी, आम्ही शेतकरी, आम्ही खंडणी वसूल करणारा कोण आहे, दिसतो का असं चेहऱ्यावरून आमच्या. अहो आम्हाला खंडणी वसूल करायची असती तर आम्ही तहसीलदार यांना अर्ज नसता केला. आम्ही रीतसर मागणी, आमची काय मागणी आहे की आम्हाला रस्ता हवा आहे, त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. की आम्हाला खंडणी जर करायची असती मग आम्ही रस्त्याची मागणी केलीच नसती ना. अहो आमच्या वडिलांना ते काल पण आले होते, काल आणि परवा दिवशी पण धमकी आली होती. अहो तुम्ही जागा विकतो का, तू जागा विकतो, 1 वर्ष आम्हाला विचारलेले जागा द्या. आणि म्हटलं आमची शेती जंगलात आहे, माझं गुडघं दुखतात, मला त्यावर आम्ही चालवत नाही, म्हणून एवढी शेती मी करतो फक्त. नाही, याला एक फोन पण आला होता, रोशनला फोन आला होता. कुणाचा तो एक विशाल राणे म्हणून एक कॉल आला होता मला, आणि मला काल धमकी पण बघा, त्या दिवशी धमकी आली होती बघा, धमकी बघा काय आली होती. अरे बघा येत आवाज कर. विशाल राणे बोलतोय. बोल ना. आता परत नाव नाही सांगितलं कोणी, तर ते गाव गुंड आहे रे. कोण बोलतो. विशाल राणे बोलतोय. बोल ना. आता परत नाव नाही सांगणार कोण बोलतो. बोल ना, बोल तू बोल. मग मला काय सुरुवात करायची मी करील. बोल ना तू. मग कुंडलिक तात्या गाव गुंड आहे का. पुंडलिक तात्याला कोण बोललाय. कोण बोलला तू बाईट दिली. तर तुझं काय म्हणणं बोल. म्हणजे तू बोलला ना गाव गुंड. पुंडलिक तात्याला कोण बोलला, त्याचा काय रोल होता, त्याला कोण बोललाय, त्याच्याबद्दल कोण बोललाय. आणि मी काय म्हणतो, तू कशाला फोन केला मला. विचाराला. मग काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे तर. आता तात्याशी बोलतोय. पुंडलिक तात्याला असं करून ते कट केला फोन. आणि त्याच्यानंतर हे वारंवार आम्हाला जमिनीवर जाण्यासाठी आम्हाला भीती वाटायला लागली आता. कारण यांच्याकडे यंत्रणा भरपूर आहेत. राज्याचा मंत्री आहे, हाशम मुश्रीफ मंत्री आहे. आणि बावनकुळेंनी काय बोलले, आताच काहीतरी काढलं ना GR, शेतीसाठी रस्ता कोण देत नसेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मग त्या हाशम मुश्रीफवर फौजदारी गुन्हा दाखल होईल का. साजिद आसम मुश्रीफ म्हणून जो 7/12 आहे, आता त्यांनी जो जागेत जो वाळ कंपाऊंड जो करायला घेतलेला, आम्हाला शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल का. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर ॲक्शन घेतील का ही लोक. असं पण नाही ना. मी सगळीकडे अर्ज केलं, तहसीलदार, तर पोलीस स्टेशन, नेरळ पोलीस स्टेशन, SP ला आणि आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना अर्ज केलेले आहे. त्याच्यावर काही दखल घेतली नाही ना, काही मला बोलवलं नाही कुणी आत्तापर्यंत.
त्याचा दुसरा तुम्हाला पर्याय रस्ता करून आहे का त्याला? दुसरा पर्याय रस्ताच नाही, पहिल्यांदा तिथूनच येत होतो ना आम्ही, ते पण ते त्यांनी दिला नाही. ते पण दिला नाही आम्हाला. आणि त्यांनी काल त्यांनी असं सांगितलं आहे, काल त्यांनी बाईट दिली का अडीच फुटी रस्ता सोडलेला म्हणजे आहे. आमच्या जागेपासून अडीच फूट सोडलेलं आहे. तिथं तुम्ही येऊन बघितला ना, 2.5 फूट ते बोलतात ना असं तोंडानी, तर तिथं मोजून तर बघा, 1.5 फूट पण नाही होणार. आणि तुम्ही सांगा, सरळ आम्हाला लागून घेतलेत, आमच्या जमिनीशी लागून घेतलेत. 1.5 फुटामध्ये कधी ट्रॅक्टर जाईल का शेतामध्ये जाण्यासाठी, अवजारे जाण्यासाठी? माणूस ते जाईल. माणूस तरी जाईल का? आम्हाला ट्रॅक्टर जाण्यासाठी आम्ही मागतोय. आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर जायला पाहिजे, एवढा रस्ता मागतो आम्हाला. 12 फूट रस्ता पाहिजे. आणि त्यांनी जर तिथून रस्ता दिला आम्हाला, ते इकडून त्यांच्या आतमधून, तर आम्हाला पुढच्या वेळेस त्यांनी गेट टाकल्यानंतर आम्हाला पूर्ण रस्ता पूर्ण बंद होईल. आम्हाला तो बांधकाम आहे ना तोडून त्यांना एका कोपऱ्याने रस्ता देणं गरजेचं आहे आम्हाला. आणि यांचं नाव घेतलं ना, नामदेव माली आमचे, त्यांची पण केस चालू आहे, कोर्टात मॅटर चालू आहे. त्या इथं स्टे घेऊन आलेले आहेत, तरी ते तर शांत बसलेत का ते कायदेशीरीने चाललेत. पण आम्हाला शेतीत जायला लागतो. आम्हाला एवढा वर्षाचा आमचा तिथे रोज रोटीचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर खोटा आलच घेतला का तुम्ही दारू पाजून त्यांची जमीन हडप केली. मग ते आता स्वतः सांगतील ना. आणि तुम्हाला दाखवतो, हे बघा कसे खरेदी खत झालेले आहे. त्यांना पूर्ण पैसे मिळालेले आहेत, हे बघा पूर्ण. आणि ते पैसे असे मिळाले आहेत का पूर्ण चेक पेमेंट झालेले आहे बघा. आणि ते पण आमच्या वडिलांनी, हे बघा माझा तर त्याच्यात उल्लेखच नाही आहे. हे बघा परशुराम आबळे, नरेश परशुराम आबळे भाव, माझे हे वडिलांचे 3 चेकबुक आणि हे 2 चेक, हे टोटल 5 चेक गेलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आमच्यावर काही यांच्या तोंडात येईल ते बोलतात ते. तुम्ही रीतसर ही जमीन खरेदी केलेली अहो रीतसर जमीन खरेदी स्वतः. त्यांनी काय बोललं गेलंय तर तुम्ही त्यांची फसवणूक करून ती जमीन हा. हडप केलेली. स्वतः मालक याविषयी तुम्ही काय सांगा? अहो स्वतः मालक समोर आहे, त्यांच्याशी तुम्ही बोला. स्वतः समोर मालक आहेत. आम्ही बसून घेतले आम्ही फसवून घेतले का काय? काही सर, कालच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला अशी स्टेटमेंट दिली गेली आहे का तुम्हाला दारू पाजून फसवून जमीन त्यांनी बळकवली गेली. याविषयी तुम्ही काय सांगा? हे पूर्णपणे खोटं आहे. सदुर्व्यवहार हा कायदेशीररित्या झालेला आहे आणि याच्या प्रकारात कोणती प्रकारची फसवणूक झाली नाही आहे. आणि झाली असती तर ते बोलण्याचा राईट्स मला असतात, त्याची तिसऱ्या माणसाला तो राईट नसतो ना. हे केवळ कांगावा करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. याची माझी कोणती फसवणूक नाही आहे. आणि त्यांनी ती झाली असेल तरी ती प्रूव्ह करावी, अन्यथा मी कोर्टात तो दावा दाखल करीन आणि तिला कोर्टात त्यांनी सामोरे जावं मग. आणि ते त्यांनी ते सिद्ध करावं आणि नंतर बोलावं ना. याच्या पाठीमागे यांचा बोलविता धनी कोण आहे? माझा खटला प्रलंबित आहे, त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. योग्य वेळ आल्यावर मी भाष्य करीन, पण ती आता वेळ नाही आहे. आणि सदूर हे आरोप जे केलेले सगळे खोटे आहेत आणि बिनबुडाचे आरोप आहे. आणि असं त्यांनी सिद्ध करावं ना, आणि त्या कोर्टात सामोरं जावं त्यांनी. असे आरोप कशासाठी केले जातात? केवळ कशासाठी माहिती आहे का? समोरच्या पार्टीला कुठे दिलासा देण्यासाठी, माझं खच्चीकरण करण्यासाठी या अशा गोष्टीचा प्रयास केला जातो. दुसरं काय त्याच्यात? अहो त्यांना आमची जमीन मिळवायचे, जमीन खरेदीसाठी आमच्या बाबांवर खूप दबाव टाकला जातो. सारख्या धमक्या येत आहेत. काल आमचे ते पुंडलिक राणेंनी काल आणि परत मारुती माळी यांनी दोघांनी धमकी दिली होती, बाबांना तुला जमीन द्यायचे का नाही. अहो सारखे मागे लागतात. आणि ती बघा त्या दिवशी तुम्हाला आहे का व्हिडिओ आहे का याच्यामध्ये काय गुंडागिरी चालली. अहो यांच्या डोक्यावर मंत्र्याचा हात आहे, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि स्वतः जो शेतकरी आहे ज्यांची जमीन खरेदी आहे ते स्वतः समोर आहेत. आणि तुमची जेव्हा जमीन विकली गेली, पण तुम्ही जेव्हा शेतीचा वापर करत होता, मग तुम्हाला रस्ता कुठून होता? नेहमी कसं असतं आहे, शेतीतून रस्ता असतो, ही सगळी ॲडजस्टमेंट असतात. बरोबर. हां, हे जे म्हणतात ते तसाच रस्ता होता तो. शेतकरी कसं ज्याला, कारण शेती एकदाच केली जाते, बरोबर, ती दहा वेळा केली जात नाही. ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग ती जागा तिथून असायची. आता गंमत काय आली, त्यांनी विकत घेतल्यामुळे ते तुम्हाला जागा देऊ शकत असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? ते खरेदी केली जागा आहे ती. त्याचं तेच आता म्हणणं आहे का आम्ही पैसे मोजून घेतली जागा आहे, आम्ही तुम्हाला पर्याय व्यवस्था त्यांनी म्हटले काल, पण पर्याय व्यवस्था तुमची आम्ही केलेली आहे असं म्हटले कालच्या बाईटमध्ये. काय केली त्याचं नाव माहीत.
नाही केअर आहेत ना, हे सांभाळणारी जागा आहेत ना, हा. हे काय बोलू शकतं? यांचा काय संबंध आहे? यांचा काय संबंध आणि आहे आम्हाला काल पण माझ्यावर आरोप झालेले आहे का त्यांनी फसवून घेतलेली जागा आहे, मग यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, माझी बदनामी झालेली आहे, याच्यावर 100% यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. त्यांनी जेव्हा स्टेटमेंट दिले त्यावेळेस असं पण बोलले की त्यावेळेस तुझा काय मारहाण केलेली तुम्हाला काय मारहाण केलेली तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही जागा फसवून घेतली तेव्हा त्यांनी स्टेटमेंट मध्ये असं म्हटलंय की हा, त्या- यांची- त्यांच्या यांची पत्नीने जाऊन तुमच्या घरी नानाखाली तुम्हाला मारहाण केलेली. असा काही विषयच नाही झालेला आहे. असा काही विषय एक मालक स्वतः समोर आहेत ना, हा, काय यांच्या- बोलतात अहो त्यांच्या तोंडात येईल ते बोलतात ते, असं काही झालेलं नाही, स्वतः मालक समोर आहे ना. मग त्यांनी म्हणजे बिनबुडाचे आणि खोटे आरोप तुमच्यावर बिनबुडाचे म्हणजे आम्हाला बदनाम करण्यासाठी चाललेलं आहे सगळं, बाकी काही नाही. ते आम्हाला आता त्रास द्यायला लागलेले आहेत. त्यांचं एकच मत आहे का यांची जागा फक्त खरेदी, आमची जागा फक्त खरेदी करण्यासाठी आपल्या आहे, बाकी काही नाही. सर असं करते बोलले की तुम्ही जे मालक आहे हा त्यांना तुमच्या घरी बोलून दारू पाजायचे वगैरे असं खरं आहे का? आता ते तुम्ही त्यांच्याशी समोर विचारा ना, आहेत ना समोर, बोला. असा काही विषयच नाही. अहो मी काय म्हणतो, असे दारू पाजून जर रजिस्टर होत असते मग तिकडं रजिस्ट्रेशन ऑफिस कशाला खोलले असते, असे अंगठे घेऊन जर होत असते. हे बघा पूर्ण खरेदी कधी, हे बघा तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये, हे बघा हे चेक यांच्या अकाउंटला पोचले, ही स्टॅम्प ड्युटी भरलेली, हे बघा स्टॅम्प ड्युटी भरलेली पैसे त्याच्यामध्ये, हे साक्षीदार, हे बघा साक्षीदार, आणि एक पेपर नोटीस करावी लागते, ही बघा ती पेपर नोटीस सुद्धा आम्ही केलेली, हे पेपर त्याला जोडलेले आहेत. हे बघा पेपर नोटीस. आमच्या विरोधात काही पुरावा नसताना मीडियाच्या समोर ते बोललेले आहेत. त्याच्यावर आम्हाला ॲक्शन घ्यायचे, अब्रूल नुकसानीचा दावा आम्ही टाकणार त्याच्यावर, एवढं लक्षात ठेवा. न बिनबुडाचे आरोप केलेत आमच्यावर, काय संबंध नसताना त्यांनी पुरावा सादर करावा, नाहीतर आम्ही अब्रूल नुकसानीचा दावा त्यांच्यावर टाकून देऊ चौघांच्यावर. किरण राणे, नरेश राणे, पुंडलिक राणे आणि मारुती आंबुमली हे आमच्यावर एवढे मीडिया समोर काही वाईट केले ना, काही पुरावा नाही दिला तर आम्ही कोर्टात केस दाखल करण्यात दाखवू. आणि पोलिसांनी सुद्धा याच्यावर ॲक्शन घ्यावी. असाच सारखा त्रास होईल. आम्ही शेतकरी, आमची मागणी काय आहे, फक्त आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता पाहिजे. आरोप करून आम्हाला ते बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. अहो, काही बोलणार ते. उलटे बोलतात का खंडणी वसूल करण्याचा आणि फसवणूक करण्याचा अशा मुश्रीफ आणि त्याच्या मुलाचा त्यांचा डाव आहे. आमचा काय डाव आहे? आमचा प्रश्न आहे आमच्या शेतीमध्ये आम्हाला जायचा, आमच्या शेतीचा हक्क मागायचा. आम्ही कोर्टात गेलेलो असताना तुम्ही आमच्यावर असं बिनबुडाचे आरोप करत असला तर आम्ही सहन करणार नाही त्या गोष्टी. तुमच्यावर एवढा तुम्ही आमच्यावर आरोप करता, हे कशा कुणाच्या मुलं, कुणाच्या पाठबळावर तुम्ही आमच्यावर आरोप करता? आणि हे आमच्या विरोधात बाईट्स देणारे कोण आहेत? आणि मी म्हणतो ना, असं मुश्रीफच्या मुलावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. अहो आम्ही शेतकऱ्यांनी का त्रास सहन करायचा, कशासाठी सहन करायचा? हे बोलतात ना आम्ही गाव गुंडे का ते गाव गुंडे, तुम्हीच गाव गुंडे आहेत. अहो तुम्ही कोणी सांगाल गावात जाऊन चर्चा करा. तुम्हीच धमक्या देता ना, आणि यांच्यावर म्हणतात गुन्हे दाखल नाहीत. नेरळ पोलीस स्टेशनला जाऊन चेक करा, नरेश विठ्ठल राणे याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत गुन्हे ते ते बघा तुम्ही जाऊन. आमची पार्श्वभूमी बघा, त्यांची पार्श्वभूमी बघा. कोण कशासाठी बांधतो? अरे तुम्ही तिथे जागा घेतली, तुम्हाला काम भेटण्यासाठी तुम्ही बांधता, आमच्या अंगावर येता तुम्ही कशासाठी? तुम्हाला तिथं काय तुकडे टाकतो त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बोलता का? ते आम्ही सहन करणार नाही. आम्हाला मारायची सुपारी घेतली डायरेक्ट यांनी, बाकी काय नाही. आणि मी मीडियाच्या लाईव्ह सांगतो, माझ्या कुटुंबास माझ्यास काही झालंच तर हसन मुश्रीफ, शाहिद हसन मुश्रीफ आणि हे दोघं चौघे, किरण राणे, नरेश राणे, पुंडलिक राणे आणि मारुती कांबरी, हे सर्वस्व जिम्मेदारी राहणार. आम्हाला जीवास काय धोका झाला असतं
मलाही तशाच प्रकारच्या धमक्या येतात. आता तुम्हाला मी आम्हाला बाहेर फिरायला अहो, लागतं. तुम्हाला आम्हाला बाहेर जायला लागतंय. मी तुम्हाला आता एक ऑडिओ क्लिप तुम्हाला आता ती ऐकवलेली आहे. माझ्या वडिलांनाही तशी धमकी येते, मलाही तशी. अहो, मी रस्त्याने चाललेला असताना कोणी कट मारून जात आहे, कुणी हेल्मेट घालून येतं, हेल्मेट घालून मला त्या दिवशी धमकी दिली, तू जर आता तू जागा विकली नाही ना तर तुझ्या घरात टंगड्यात उडू आम्ही, नाही तर मग अशा नाही तर तुम्हाला तलवार घेऊन मारू, अशा आम्हाला धमक्या येतात. आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी? अहो, आम्ही काय केलं बघा, आम्ही त्यांची घेतली, मला बोलवलं सुद्धा नाही 2 महिन्यात. हे बघा पोलीस स्टेशनला मी तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे. हे बघा, अहो याचा करता करविता फक्त तो साजिद असं मुस्लिम हाच मंत्री आहे म्हणून एवढ्या उड्या मारतात नाही, मारतात ते. दुसरा कुणामुळं एवढे? अहो सर्वसामान्यांना न्याय आहे का नाही? तुमच्या मंत्री आहेत म्हणून का? त्यांची जोडणी मला बोलला तर नाही, बोलतो तुला माहित नाही पोलीस स्टेशनला, तुला माहिती नाही कसा पोलीस स्टेशन असतो, तू मला काय पोलीस स्टेशन दाखवतो? ठीक आहे, तुझ्या जर ती वरपटून घेतला, तुम्ही माझा वरपटून घेतलाय, हिने वरपटून घेतला कोणाला? मी बोललो ते शेटला बोलवा ना, मग त्याचा समोर बघू ना आम्ही काय येत्या. तर तो माझा बोलतो माझी जागा आहे, माझा बोल करतो तुझी जागा आहे, काही बोलतो हे बोलायचं नाही बोलतो म्हणे गावामध्ये कोणी बोलतो बोलला नाही ना तू पोरं बोलायला. हा बोलतो बघा घाणघांडेने धुवालेली आणि पोराला दाबला, तू त्याच्या नांदी नको लागू. म्हणजे माझी जागा घेऊन त्यांनी हे करून तो मना धमकी येतो नाही करतो. माझा आज 25 वर्ष आली झोपडा तिथं होता, तो झोपडा पण त्यांनी मोडून टाकला, सगळं जमिनीचं सगळं बांध बिन फोडून त्यांनी एक लेवल करून टाकले, तेवढी फाटी नेली, माझं साप पण तोडून निघलं त्यांनी. मग तो मला मंत्री ना पोलीस स्टेशनची धमकी देतो का पोलीस स्टेशन मी का चोरी केली आहे, उरली तरी माझी नाही करीत तर माझी उपयोग दिली करून पोलीस स्टेशनला. मी अख्खा दिवस तिथं होतो पोलीस स्टेशनला. मला मालक मिळाला 2010ला मालक मिळाला, माझा कोण नाही, पोरा बाकी दोघं नाही, आता धमक्या देतो. हे फक्त पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध फक्त बोललं तरी पोलीस आम्हाला जबाब विचारतात, काय तुझा काय म्हणणं? तो एवढा मोठा माणूस आहे, बोलतो मंत्री, मग तो एवढा मोठा माणूस आहे, त्यांनी न्याय द्यायचा आणि अन्याय करायचा लोकांच्या. आणि कोर्टातून एक 202चा रिपोर्ट गेलेला आहे. बोलतो एवढ्या वर्षी मग जमीन कसून काढले, मग त्याचाच पैसा द्यायला लागेल तुला. मग त्या मंत्र्याला माझा पैसा पाहिजे ना, जमीन कसून काढलेली. त्याने माझ्या समोर यावर केलाय का? त्याला मला तू माझ्या समोर येणं सांग, तर मी तुझ्या समोर यावर केलाय, तुझ्या हाताने पैसे दिले आम्ही तर कबूल आहे. त्याला नाही बोलीत होतो, तो काही मोकळा आहे का? आम्ही गेलो तर आम्हाला 2-2 दिवस भेटत नाही, त्याला काय बोलवायचा? तुला 4 आणे नाही भेटायचा, रोडवर आरून बोलतो म्हणा नव्हे. तर आतापर्यंत तुम्ही जे काही पाठपुरावा करता तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही प्रशासनाकडून, आता पुढची तुमची काय भूमिका आहे? आता तुमच्या माध्यमातून आम्ही तर सर्व सांगितलंय, ते मीडियाच्या माध्यमातून तर आमच्याकडे काय आहे आणि काय आम्ही बांधतो, कशासाठी बांधतो, आणि ते बाईक काय देतात चुकीचे, त्याच्यासाठी आम्ही बाईक घेतली आणि तुम्हाला दिले. याच्यावर आता आम्हाला उत्तर पाहिजे त्यांचं, नसेल तर आम्ही तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे आम्ही पुढे काय करणार. आता आमची बदनामी झालेली आहे त्याच्यामध्ये. रीतसर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स दाखवले आहेत. स्वतः ज्यांची जमीन खरेदी केली ते स्वतः मालक इथं हजर आहेत. आज आमची बदनामी पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण झालेली आहे आमची. तर याची नुकसान भरपाई कोण देणार आता? तर काही बोलायचं त्यांनी, काय पुरावा तर पाहिजेत ना आमच्या विरोधात बोलायला. आमच्याकडे पुरावे आहेत, पेपर आहेत. यांच्यावर काय तरी ते. आम्हाला जसा त्रास झाला यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि पहिली गोष्ट म्हणजे यांचा सूत्रधार मेन साजिद हसन मुश्रीफ हा आहे, बाकी कोणी नाही. एवढी पावर येते कुठून यांना? हे साजिद हसन मुश्रीफ आहे ना हसन मुश्रीफ मंत्री आहेत ना, म्हणून यांना तिकडून पावर येते, दुसरं काय नाही. साध्या पोलीस स्टेशनला आमची तक्रार सुद्धा घेत नाही. ते कलमचे पोलीस आम्ही गेलो होतो एकदा, मला म्हणते येतो पाहायला. 15 दिवस झाले आलेच नाही अजिबात पाहणी करायला. आम्हाला म्हणतो येतो आलेच नाही अजिबात पाहायला. आम्ही शेवटी किसान क्रांती संघटना मी गेलो तिथं पोलीस स्टेशनला विचारलं कोणी वेळ दिली, ते बोलतात आम्हाला नाही माहिती, आता तुम्हाला पोलीस पाटलाने पाठवले तुम्ही मग मी त्या शेटला फोन केला उत्तम पाटलाला,
त्याचा फोन नंबर माझी काही त्याला फोन केला बोलू तुम्ही काय केस दिली का माझ्या तो का आम्ही नाही दिली मग ह्यो नाटक हेच केला ना. झाले point तुमचे सगळे असं. आमच्यासाठी आणि आम्हाला आज किसान क्रांती संघटना पाठिंबा देते, त्यांचे आभार आहे. हां मग काय जर- हां, तुम्ही अमर उपोषणाचा इशारा द्या किंवा काय असा हां, इशारा तर तो द्या. इशारा द्या तुम्हाला द्यायचा तो नाही. काय जर- तुमची पुढे काय होतं? जर आम्हाला रस्ता मिळाला नाही तर साजिद हसन मुश्रीफ त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या. आणि जर आम्हाला रस्ता मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करीन तहसीलदार कर्जत त्यांच्यासमोर. मी तर रिसर्च कोर्टात गेलेलं आहे, प्रायव्हेट केस आहे आणि त्या संदर्भात मी कोर्टात गेलेले न्यायाचे प्रतीक्षा मला आहे. त्या संदर्भात त्याही माझ्यावर जाब विचारायला नाही पाहिजे आणि माझ्या जागेवर त्याही हस्तक्षेप करायला पाहिजे नाही. एवढ्या वर्षात माझे वडील आता 73 वर्षाचे आहेत, त्यांचा ताबा होता आणि खोटी वारस नोंद करून त्याही जागा बळकावल्या, जागा विकल्या आणि हे बोलतात 3 खरेदी झाल्यात. पण आम्ही पूर्ण आमच्या हिस्ट्री काढली का आम्ही वारस आहेत, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आमच्या ताकदीने आमच्या पेपराने आम्ही रिसर्च कोर्टात गेलेलो आहे आणि आम्ही न्यायदेवतेच्या न्यायाने हक्क मागणार आहे. त्या हे असं माणसं येणार आणि आमच्यावर दादागिरी करणार आणि आमची जागा बळकावणार याचा आम्हाला काही गरज नाही आणि आम्ही हक्काने मांडू इथे कोर्टात. आणि हे आमच्या दादागिरी करता कामा नये आणि आमच्या जागेला धक्का लावता कामा नये, ही आमची मागणी आहे. आज आमची बदनामी झाली, याच्यावर नेरळ पोलीस काय ॲक्शन घेणार? अर्ज जाऊन बघ. रायगड जिल्हा किसान क्रांती संघटनेच्या माध्यमातून आमच्याकडे या शेतकरी संघटनेकडे सदर पोसिरच्या शेतकऱ्यांची आमच्याकडे तक्रार आली की एका मंत्री महोदयांनी आणि त्याच्या मुलांनी या ठिकाणी जागा खरेदी केलेली आहे. परंतु ती जागा खरेदी केल्यानंतर त्यांनी आम्ही पूर्वपार जो आमच्या शेतीकडे जाणारा आमचा त्या जागेतून रस्ता होता तो त्यांनी बंद करून शेतकऱ्यांना दमदाटी देण्याचा आणि शेतकऱ्यांना स्थानिक लोकांना तिथल्या हाताशी धरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचं काम चालू केलेलं आहे. या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांकडं निवेदन दिलेलं होतं, प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जाऊन तिथे त्यांनी कंप्लेंट केलेली होती. त्यांनी ही बाब सगळी शेतकरी संघटनेच्या आमच्या काही लोकांना सांगितली आणि मग तहसीलदार साहेबांकडून आम्हाला असं कळलं की त्या लोकांसाठी 15 फुटाचा रस्ता जाण्या येण्यासाठी किंवा ट्रॅक्टर नेण्यासाठी शेतीची अवजारे नेण्यासाठी दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष आमच्या रायगड जिल्हा किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, तालुक्याच्या आमच्या काही कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे तिथं जाऊन पाहिलं असता काही एक तसा रस्ता अद्याप त्यांनी दिलेला नाही आहे. निव्वळ आमच्या त्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते आणि त्या शेतकऱ्यांना स्थानिक काही लोकांकडून दमदाटी केली जाते की जेणेकरून वैतागून त्या शेतकऱ्यांनी त्या शेती हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाला विकाव्यात या कारणास्तव ते सातत्याने आमच्या त्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. जर अशा प्रकारचा त्रास सातत्याने चालू राहिला आणि यदाकदाचित आमच्या जर शेतकऱ्यांना काही त्यांच्याकडून जीवाला धोका झाला तर पूर्णतः आम्ही हसन मुश्रीफ, त्यांचा मुलगा आणि ज्या गावामध्ये जे काही 4 लोक त्यांनी सोडलेले आहेत या शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागण्यासाठी त्यांना आमची शेतकरी संघटना जबाबदार धरेल.